सचिन वाजेंनी अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले। अनिल देशमुख पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे असं सचिन वाजेंनी म्हटलंय। फडणवीसांना पत्र लिहून सर्व माहिती दिली होती असंही सचिन वाजेंनी म्हटलंय। देशमुख पैसे घ्यायचे याचे सीबीआयकडे पुरावे आहेत असंही सचिन वाजेंनी म्हटलंय। देखिए जो भी है उनके सारे प्रूफ है उधर पैसे उनके पीए के थ्रू दिए जाते थे और सीबीआई के पास भी प्रूफ है और मैंने भी अभी फडणवीस साहब को एक लेटर लिखा हुआ है। सुनवाई में उनके खिलाफ गया है, सारा उनके खिलाफ गया है। मैंने सारे सारे एविडेंस मैंने दे दिए। ज्या अर्थी आमच्या फडणवीस साहेबांवर काही दिवसा अगोदर मोठे पेन ड्राईव्ह हलवत आरोप करत होते, आता जरा सकाळी जे सचिन वाजेंनी सत्य सांगितलंय त्याहीबद्दल जरा एक पेन ड्राईव्ह दाखवा आम्हाला, नाहीतर आज नाही तर उद्या सचिन वाजे असंच बोलत राहिला तर अनिल देशमुखजी आणि महाविकास आघाडीचे किती नेते परत आर्थरोड जेलमध्ये आपल्याला दिसतील ह्याचा हिशोबच नाही। ज्यावेळेस वजे म्हणून राहिले की माझी नार्को टेस्ट करा, त्यावेळेस नार्को टेस्ट जर खरं जर अनिल देशमुखांना हे शाश्वत आहे की त्यांनी काहीच केलं नाही तर ते भिवून कशाला राहिलेत। आणि जर त्यांना जर असं वाटत असणार की वजेची नार्को टेस्ट, वजेने काही स्टेटमेंट नाही दिलं, वजेने नार्को टेस्ट करण्याची मागणी केली त्याची स्वतःची, आणि त्याच्या स्वतःच्या नार्को टेस्टमध्ये काय खरं काय खोटं, म्हणजे वजेंची नार्को टेस्ट झाल्यावर दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाणार। आणि अनिल देशमुख जे मागील आठवड्याभरापासून जे फडणवीस साहेबांना या सगळ्या याच्यात फसवण्याचा प्रयत्न करतात आहे, त्यांचं पितळ कुठेतरी उघड होणार। सचिन वाजे पूर्वीपासून सांगत होता त्यामध्ये जे आरोप 3 वर्ष 4 वर्ष झाले ते आरोप सुरू आहे। आजपर्यंत ते आरोपचे काय खंडन स्पेसिफिकली झाला नाही, पण आमचे नेते त्याबद्दल लक्ष घालत आहे आणि ते योग्य कारवाई सुरू आहे। ते महाराष्ट्रामध्ये दूध तर दूध पाणी पाणी होईल, जे दोषी आहेत त्यांना शिक्षा मिळेल। उद्धव ठाकरेचे आता ती ही पण दिशा सालियन येईल, परत सुशांत येईल, सगळे येणार। शिव्याची भाषा केल्यावर काहीतरी उमटणार का अंगावर। आज इतकी विचित्र गोष्ट समोर आली की कैदेमध्ये असलेला एक अधिकारी तो मीडियाला बाईट देऊ शकतो, तो पत्र लिहू शकतो जेलमधनं। हे आपोआप झालेलं नाही, हे घडवून आणलेलं आहे। याचं कारण असं आहे की सत्य समोर आल्यानंतर ते सत्य दडपण्यासाठी अनेक प्रकारच्या खोट्याचा प्रचार जो आहे तो भाजप करत आहे। मला एक सांगा, अनिल देशमुख जेलमध्ये होते, कोठडीत होते, त्यांना कधी मीडियाशी बोलू दिलं तुम्ही? त्या ठिकाणी जेवढे पोलीस होते ज्यांनी हे होऊ दिलं आणि ज्यांच्या आदेशावर होऊ दिलं त्या सर्वांना तात्काळ निलंबित केलं पाहिजे, कारण की हा राजकीय वापर जो आहे यंत्रणांचा तो अजूनही स्पष्टपणे सुरू आहे। त्याचा हा एक स्पष्टपणे पुन्हा एकदा पुरावा आलेला समोर दिसतोय। माझी त्या ग्रहस्थाशी कधी ओळख नाही, कधी संबंध मला आल्याचं दिसत नाही, त्यामुळे ते काय म्हटले हे त्यांनी त्यांच्या पत्रात लिहिलं असं मी वाचलं। देवेंद्र फडणवीस यांना तुरुंगातून त्यांनी पत्र पाठवलेलं आहे। गृहमंत्र्यांचा तुरुंगातल्या गुन्हेगारांच्याशी पत्रव्यवहार चालू आहे। ठीक आहे, देवेंद्र फडणवीस माझे हितचिंतक आहेत, त्यांनी जे काय वाजेंनी लिहिलेलं आहे ते जर गंभीर असेल तर देवेंद्र फडणवीस मला सांगतील असा माझा त्यांच्यावर विश्वास आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।